नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. हे पहा या ठिकाणी आता मी आहे ना वरवाडा गाव आहे ना पास जे गाव आहे वरवाडा गावाचे आहे ना, हे जे वरवाडा गाव मैया किनारी मैयाच्या तटाला आहे, त्या तटाच्या तटावर मी आहे ना आता जो सध्या जो चाललो आहे ते ह्या मैया किनारी आहे. मी मैया किनारी आता जे मैयाचं रूप आहे शांत आहे, शांत रूप शांत आहे मैया. आणि आपल्याला काही ठिकाणी मैयाचं रूप वेगळंच दिसतं, म्हणजे रौद्र रूप. आणि जे आपण जे किनारी चाललो आहे ना, ज्यावेळेस पावसाळ्याचा टाईम असेल ना त्यावेळेस हे पहा मैयाचं जे पाणी मैयाला असतं ना ते वरून तो त्या टोकापर्यंत, म्हणजे कमीत कमी हे जे अंतर असेल ना, एक हे जे आता जे मैयाचं आहे ना, मैया जे आपल्याला मैयाच्या तर जे आपल्याला मैयाचं पाणी दिसतं ना, हे अंतर 1 किलोमीटर अंतर आहे. मैया 1 किलोमीटर अंतराच्या याच्यात पाणी आहे. आणि हे जे बाकीचं जे दिसतं ना तुम्हाला तिकडनं इकडनं डिस्टन्स कमी आहे, पण तिकडनं डिस्टन्स जास्त आहे. कमीत कमी 1.5 ते 2.25 किलोमीटर अंतरावर हे मैयाचा आहे ना रुंद असा भाग आहे. ह्या रुंद भागामधून मैया पावसाळ्याच्या टायमाला एवढे 1.5 किलोमीटर एवढं पाणी असतं, एवढी वाहत असते. पहा किती पाणी असन. ज्यावेळेस मैया आपल्याला पावसाळ्याच्या टायमाला ज्यावेळेस पाऊस असतो, पावसाचा टाईम असतो, त्यावेळेस जे मैया वाहते त्यावेळेस किती पाणी असेल मैयाच्या याच्यामध्ये पहा. आणि कितीतरी याच्यामध्ये पाणी असून किती काही याच्यामध्ये पाणी एवढं गोड आहे ना, एवढं गोड आहे ना, अति सुंदर पाणी. आणि ह्या सुंदर पाण्यामध्ये आपण आम्ही तर हेच पाणी पितो, सगळेजण हेच पाणी पितात. मैयाचं पाणी अति सुंदर पाणी. आपण जर मैयाचं पाणी केलं तर आपल्याला काही पवित्र तीर्थ आहे, पवित्र आहे एकदम. आपल्या शरीरामध्ये काही आजार असो, खरोखर हा जो आजार असतो हा आजार आपल्या शरीरातून नाश म्हणजे नष्ट होऊन जातो. हे आपल्या एका लिखित पुराणामध्ये पुराणे आपल्या नर्मदा मैयाचं नर्मदा पुराण, या पुराणामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. सर्व काही एकदा पुराण वाचा. पुराणात आपल्याला जे मैयाची खरोखर मैयाची जी कहाणी आणि मैयाच्या ज्या आपल्या काठावरती किती देवांनी तप केलं आहे, किती यांनी तप केलं देवांनी, ते सर्व आपल्याला आहे ना ज्या पुराणामध्ये समजेल. त्यावेळेस तुम्ही परिक्रमा करण्यासाठी एवढे इच्छुक असाल का मला परिक्रमाच करायची. कारण यूट्यूब बघून परिक्रमा करू नका. आपल्या स्वतःच्या शरीराचं पूर्ण नियंत्रण कसं आहे, काय आहे, हे पहिलं आपल्या शरीराचं हे करा आणि त्याच्यानंतर परिक्रमा करा. आणि हे जे मी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, कारण जे आपण परिक्रमा करणार आहे ना ही कमी नाही आहे. 3600 ते 3500 किलोमीटरची परिक्रमा आहे. आणि आपल्याकडं पर्वत, सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, माधांता पर्वत, हे जे आपले पर्वत, हे जी मैया जी आपल्याला आहे ना जी पर्वत तोडून फोडून आलेली आहे. आणि मैया जी वाहते ना ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. म्हणजे एक अशी जी मैया नर्मदा मैया आहे का ती एकच आहे आपल्या इंडियात, का एकच आपली मैया आहे, ती विरुद्ध दिशेला वाहते. कारण तिचं जे पुराण आहे तुम्ही एकदा वाचल्याच्या नंतरच तुम्ही तिथं ठरवू शकता. पण यूट्यूब बघून तुम्ही काही हे निर्णय घेऊ नका. कारण आपलं शरीर सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या कारणामुळे हे पहा इथं आज हे जे मी तुम्हाला कंडिशन दाखवतो ना, हे इथं जे बनवलं आहे ना, हे जे हे बघा, हे पूर्ण हे दगड्यांचं आहे ना, हे बनवलं होतं. वरचं बघा हे तुटलेलं आहे. पाणी तिथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जे मैयाचं पाणी तिथं किती स्पीड असेल, एवढ्या स्पीडने जे मैया वाहते. म्हणजे आपल्या याच्या बाजूला तिथं सर्व बंद करून निघून गेलेले आहे. जे बनवलं आहे ना ते बंद करून निघून गेले. कारण मैयाचं पाणीच एवढं असतं तर
काही करू शकत नाही मैयाच्या याच्यामध्ये. हे पहा एवढं मैयाचं पाणी असतं. आज मैयाचं पाणी थोडंसं शांत असल्यामुळं मैयाचं पाणी शांत आहे, मैया शांत आहे. म्हणून आपण ह्या चतुर्मास याच्यामध्ये परिक्रमा करत असतो. आणि ज्या वेळेस मैया पावसाळ्याच्या याच्यात 4 महिने आपल्याला चतुर्मास मैया 8 महिने परिक्रमा चालू असते, 4 महिने परिक्रमा बंद असते. चतुर्मासात मैया ही आपली म्हणजे 1 मंथ झोपते. देव उठणीला मैया जागे होते, बार्शीला आपली परिक्रमा देव उठणीपासून परिक्रमाला सुरुवात होते. काही जे परिक्रमा असे असते ते अगोदरच परिक्रमा उचलतात. त्याचं कारण काय आपल्याला समजू शकलं नाही. आणि पहा हे जे नर्मदेचं पाणी आहे, त्या पाण्याच्या बाजूने आम्हाला जायचं आहे पूर्ण. हे असे हे बनवले एकदम पाणी वाहतं. स्पीड किती असतं पाण्याला. एक सुद्धा जे मैयाचा जो दगड असतो, जे छोटे छोटे दगडे असतात, ते एक दगड एका ठिकाणी कधी राहत नाही. एक दगड एका ठिकाणी राहत नाही. भरपूर दगडी समुद्राला जाऊन मिळतात. आपण काही करू शकत नाही कारण पाणीच तेवढं मैयाचं हे जबरदस्त असतं. आणि पावसाळ्यामध्ये आता जे मला समोर दिसतात ते जे आहे ते एकच आपले महाराज आहेत. आणि ह्या इकडनं जेवढा तट असून सुद्धा परिक्रमावासी ह्या तटामार्गे यायचं, तटामार्गे परिक्रमा उचलतात तरी येते नाही. तटामार्गे किनारामार्गे चालायचे. किनारा सोडून देतात, रोड मार्गे चालतात. गाड्यांनी जातात बसून, बाकी काय नाही. नर्मदे हर.